दरम्यान शरद पवार गटाकडून आज निवडणूक आयोगाकडे 3 नावं दिली जाणार असल्याचं कळतं। राज्यसभा निवडणुकीसाठी 3 नावं निवडणूक आयोगाने मागवली आहेत आणि आज पक्षाचं चिन्ह दिलं जाणार नाही अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे। तर आज दिलेलं पक्षाचं नाव 27 फेब्रुवारीपर्यंतच वैध असणार आहे। 3 नावांपैकी एक नाव आज निवडणूक आयोग निश्चित करणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्यासोबत आहेत। संदीप, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे नावासंदर्भात आणि आज चिन्ह मात्र दिलं जाणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे। अगदी बरोबर आहे सागर। आज खरं तर निवडणूक आयोगाकडे 4 वाजेपर्यंतची वेळ आहे शरद पवार यांच्या गटाकडे, कारण राज्यसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि निवडणूक आयोगानं असे निर्देश दिलेले आहेत की आज संध्याकाळपर्यंत तुम्ही 3 नावं द्या, म्हणजे राजकीय पक्षाचं नाव जे आहे ते 3 पर्याय शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडे द्यावे लागणार आहेत। त्या 3 पैकी एक नाव निवडणूक आयोग निश्चित करू शकतं। ज्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेनेला देण्यात आलं होतं किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाला देण्यात आलं होतं, तशा पद्धतीने हे दिलं जाईल। पण महत्त्वाचं हेच आहे, फेब्रुवारी अखेरपर्यंतच हे नाव असेल, म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपातलं हे नाव असेल। हे नाव कायमस्वरूपी नसेल आणि ज्यावेळेला राज्यसभा निवडणूक होईल आणि लोकसभा निवडणुकीची ज्यावेळेला सगळी प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेला देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना म्हणजे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना पुन्हा नव्यानं म्हणजे जी चिन्ह आहेत त्यांचं वाटप केलं जातं। त्यावेळेला नाव आणि चिन्ह हे जे आहे हे अंतिम पद्धतीनं शरद पवार यांच्या गटाला दिलं जाईल। आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेल करून ही नावं खरं तर कळवायची आहेत। पण महत्त्वाचं हेच आहे की राज्यसभा निवडणुकीमध्ये जर नक्कीच संदीप, तुम्ही आपल्यासोबत राहत एक महत्त्वाची बातमी आता समोर येते आहे। ती बातमी आपण पाहतोय, पक्षाच्या नावामध्ये शरद पवार नावाचा उल्लेख असावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। TV9 मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। ज्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलेलं आहे, त्याचप्रमाणे आता शरद पवार गटाच्या पक्षाच्या नावात देखील शरद पवार यांचं नाव आवर्जून असावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। संदीप, या संदर्भात काय अधिक माहिती आहे? अगदी सागर, या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल। ज्या पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळालं होतं, तशाच पद्धतीचा पक्षाचं नाव आपल्या गटाला मिळावं असे अनेक नेत्यांचं म्हणणं आहे आणि काही नेत्यांनी शरद पवार यांच्यासमोर हे बोलून देखील दाखवलेलं आहे। फोनवर आणि प्रत्यक्ष भेटलेले जे नेते आहेत त्यांनी ही सूत्रांची खरं तर माहिती आहे। आता 3 नावं आज जी दिली जातील निवडणूक आयोगाकडे ही तात्पुरत्या स्वरूपातली असतील, मात्र जे अंतिम नाव असेल त्या नावामध्ये शरद पवार यांचं नाव असावं असा आग्रह अनेक वरिष्ठ नेत्यांचा आहे। कारण आपल्याला माहिती आहे अजित पवार यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे आता शरद पवार गटामध्ये, त्यामुळे पवार साहेबांचंच नाव असावं अशी आहे। आता दुसरं पाहायला गेलं तर शरद पवार स्वतः आपलं नाव या त्यांच्या पक्षामध्ये ठेवायला सहमती देतात का हे बघावं लागेल। अंतिम निर्णय साहजिकच आहे शरद पवार हेच घेणार आहेत, मात्र ते स्वतःच्या नावाला म्हणजे स्वतःचं नाव पक्षामध्ये ठेवण्याला मान्यता देतात का हे बघावं लागेल। कारण त्यांनी जरी तशा पद्धतीची नावं पाठवली तरी निवडणूक आयोग त्या नावांपैकीच एक नाव त्यांना देऊ शकतं। मात्र अनेक नेत्यांची हीच मागणी आहे की राष्ट्रवादी हा शब्द देखील असावा आणि शरद पवार हे देखील नाव त्या पक्षामध्ये असावं। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव जशा पद्धतीनं ठाकरे गटाला देण्यात आलं होतं तशाच पद्धतीनं आपल्या गटालाही मिळावं हीच प्रमुख मागणी नेत्यांची आहे। त्यामुळे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये समजू शकेल की शरद पवार स्वतः या निर्णयाला या मागणीला म्हणजे ही मागणी मान्य करतात का। नक्कीच संदीप, त्यामुळे शरद पवार गटाकडून कोणती नावं दिली जातात आणि निवडणूक आयोग कोणती नावं देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।